नाही रमाबाई पुन्हा संग भांडली, चुकून कुणाला तिनं ना मागली क्षमा, चुकून कुणाला तिनं ना मागली क्षमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा. जय भीम. माझा सप्रेम जय भीम. मी सागर झनके धरून आलो. धर्माचे अनेक कायदे मोडणारा जगातील पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, आदर्श राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं असे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि या सर्व महापुरुषांची समतेची, ममतेची आणि मानवतेची शिकवण ज्यांनी घटनेत अंतर्भूत केली असे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम का नारा गूंजेगा, अरे गूंजेगा भाई गूंजेगा देश के कोने कोने में, असा संदेश ज्यांनी दिला आणि त्यांच्या भरोशावर बहीण मायावतीजी भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्येने असलेल्या उत्तर प्रदेशच्या 4 वेळा मुख्यमंत्री बनल्या असे त्याची समर्पित नेतृत्व साहेब मान्यवर कांशीराम साहेब, माता रमाई, जिजाऊ, सावित्री, भीमाई यासारख्या खऱ्या राष्ट्रनिर्मात्यांना सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो. बहुजन हो, बाबासाहेबांनी म्हटलं होतं, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि बाबासाहेबांनी हा संदेश केव्हा दिला माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस आपल्या कुळाच्या मातीच्या भीती होत्या, ज्यावेळेस आपल्या कुळाच्या मातीच्या भीती होत्या त्यावेळेस बाबासाहेबांनी हा संदेश दिला. त्यावेळेस विरोधक बाबासाहेबांना हसत होते, त्यावेळेस विरोधक बाबासाहेबांना हसत होते. अरे बाबासाहेब काय पागल झाले काय? याच्या समाजाच्या अजून कुळाच्या भीती आहात, मातीच्या भीती आहात, इतरांच्या भीतीने काही नाही. आणि हा माणूस काय म्हणते की तुम्ही शासनकर्ते जमात व्हा. पण बंधूंनो, परिस्थिती बदलली, काळ बदलला, वेळ बदलला. आज आपल्या मातीच्या नाही सिमेंट काँक्रीटच्या भीती झाल्या, मोठमोठ्या इमारती झाल्या. पण झालं काय? आपला जो सुशिक्षित वर्ग आहे, जो नोकरदार वर्ग आहे, तो कसा गुंगणार? साडी, माळी आणि गाडी, या 3 गोष्टींमध्ये हा समाज व्यस्त झालेला आहे. तेव्हा यावेळेस बाबासाहेबांनी जो त्याग केला, जो आपल्याला स्वाभिमान दिला आणि बाबासाहेबांनी सर्व आपलं जीवन आपल्या समाजासाठी अर्पण केलं. अहो बाबासाहेबांनी एवढंच नाही, बाबासाहेबांचा लाडका राजरत्न इंदुमती, गंगाधर, रमाबाई यासारखे बाबासाहेबांचे रत्न बाबासाहेबांनी आपल्या चळवळीसाठी समर्पित केले. एकदा काय झालं, गंगाधरला ताप आला होता. बाबासाहेबांचा सर्वात लाडका पुत्र होता गंगाधर. गंगाधरला ताप आला होता. बाबासाहेब घरामध्ये चक्रा मारत होते, रमाबाई बाजूवर बसल्या होत्या. रमाबाईला असं वाटलं की आपल्या पोराला ताप आला, बाबासाहेब डॉक्टर, बाबासाहेब डॉक्टर, बाबासाहेब काय करतील? आपल्या मुलाला बरं करतील. पण रमाबाईला काय माहिती की बाबासाहेब डॉक्टर कुणाचे होते? तुमच्या आमच्याचे. बाबासाहेब तुमच्या आमच्याचे होते. बाबासाहेब डॉक्टर तापाचे नव्हते. झालं काय की बाबासाहेबांनी अक्षरशः आपल्या डोळ्यानं आपल्या गंगाधरला रमाबाईच्या मांडीवर तापानं फणफणत असताना मरताना पाहिलं. राजरत्न गेला, रमाबाईला बाबासाहेबांवर सोडून राजरत्न गेला. अहो गेल्यावर माणूस मेल्यावर माणसाला नवा कपडा असते. माणूस जर मेला तर त्याला नवा कपड्यामध्ये आपण पुरतो ना. जेव्हा बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर मेला तेव्हा बाबासाहेबाजवळ पुरा कपडा नव्हता, आणायला पैसे नव्हते, दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते, मग पुरा कपडा तोडणार केली. अशा परिस्थितीत रमाबाई काय केलं? घरातलं लुगडं काढलं, ते फाडलं आणि त्या खडक्यामध्ये गंगाधरला लपेटलं. एवढा मोठा त्याग बाबासाहेबांचा कोणासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी. बाबासाहेब झोपले बाबासाहेब झोपले नाही. बाबासाहेब जागे राहिले, आपण मनासन्मानानं झोपतो. बंधूंनो, विनंती हेच आहे, विनंती एवढीच आहे की आपल्या साखळी मतदारसंघामध्ये आमच्या बाई सुनंदाबाई सुभाष झिने ह्या उभ्या आहेत आणि आपल्याला एकच करायचं आहे, आपल्या स्वाभिमानाचं मत आपल्याला स्वाभिमानानं द्यायचं आहे मतदान केंद्रावर आणि हत्ते समोरील क्रमांक 4चं बटन दाबून त्यांना चांगल्या मताने आपल्याला विजयी करायचा आहे. विरोधक येतील, सर्व लोक येतील, आपले मित्र बनतील, आपल्या पाया लागतील आणि काय म्हणतील, आम्हाला तुम्ही मतदान द्या. पण आपल्या त्यांच्या लोभाला बळी पडायचं नाही. आपल्याला आपलं स्वाभिमानाचं मत, बाबासाहेब म्हणत होते, तुम्ही तुमचं मत जर विकलं तर तुम्ही तुमच्या आई बहिणीची इज्जत विकली. एवढं मोठं शेवटी एकच सांगतो, अरे हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर.
हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर, पेट पाप का एक दिन फटेगा जरूर। हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर, पेट पाप का एक दिन फटेगा जरूर। अरे बड़ी नापाक होती है कुत्तों से दोस्ती। हे काँग्रेस वाले कोणाचे आपले कुत्र्यात, अरे बड़ी नापाक होती है कुत्तों से दोस्ती। साला चाटेगा नहीं मगर काटेगा जरूर, साला चांगला उद्देश केला आणि खोटं लागलेलं